एकीकडे कोरोनाने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असताना वीज वितरण कंपनीने 3 महिन्याचे वीज बिल ग्राहकांच्या घरी दिले आहे। यामध्ये अनेक संघटना पक्ष पदाधिकाऱ्यांच्या वतीने वेगवेगळ्या कार्यालयात निवेदन आंदोलनही केली। सरसकट वीज बिल माफ करण्यासाठी मागणी सुद्धा करण्यात आली। मात्र कोणावर अन्याय होऊ नये याकरिता महावितरण कंपनीने आधीच उपाययोजना करून 3 टप्प्यात बिल भरावे असे आवाहन केले आहे। 3 महिन्याचे जास्त बिल दिले असेल। कोरोना असताना कंपनीने लुटणे सुरू केले। एप्रिल मे ची बिल दिले नाही, त्याची रक्कम कशी आली अशी वेगवेगळी संभ्रम सर्वसामान्य नागरिकांत दिसत असताना ग्राहकांच्या शंकेचे निरासन करण्यासाठी वेबसाईटवर चेक करून निरसन करून घेण्याचे आवाहन अमरावती ग्रामीण कार्यकारी अभियंता HP ढोके यांनी केले आहे। गरीब सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त ताण येऊ नये याकरिता 3 टप्प्यात वीज भरणे सोयीस्कर केले आहे। त्यामुळे वीज बिल मध्ये कोणतीही अतिरिक्त वाढ केली नसून सर्व ग्राहकांनी वीज बिल 3 टप्प्यात भरणे आवश्यक आहे। कोणत्याही संभ्रममध्ये ग्राहकांनी राहू नये असे मुख्य अभियंता ढोके यांनी स्पष्ट केले आहे। एवढेच नव्हे तर वीज बिल व्यवस्थित आहे ते 3 टप्प्यात भरणा करावे असे आवाहन वीज ग्राहक महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी जनतेला केले आहे। 3 महिन्याचे एकत्रित बिल असल्याने बिलात जादा दर लागलेला आहे, हा एक दुसरा प्रश्न असतो। कोरोना असताना महावितरण कंपनीने ग्राहकांना लुटणे चालू केले आहे, विविध आकार बिलात लावलेले आहेत, हे सुद्धा प्रश्न आहेत। सरासरी बिल काय भानगड आहे, एप्रिल आणि मेचे बिल आम्हाला दिलेलेच नाही तर त्याची रक्कम कशी आली। त्यावेळेस अजून एक मला सांगायचं आहे की त्यावेळेस अत्यंत केंद्र सरकारचे शासनाचे आदेश होते की कुठेही कोणी जाऊ नये, कोणाच्या घराच्या दारापर्यंत जाऊ नये। त्याच्यामुळे नियंत्रण कोरोनावर आणण्यासाठी आमचे मीटर रीडर्स आणि मीटर रिडिंग घेणारे लोक तिथं गेले नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला बिलंसुद्धा वाटण्यासाठी ते लोक तिथे जाऊ शकले नाही। परंतु ऑनलाईन व्यवस्था होती, ऑनलाईन आपली बिलं लोक पाहू शकले असते, परंतु ग्रामीण भागात ऑनलाईनची काही अडचण आहे त्यामुळे ते पाहू शकत नाहीत। परंतु आम्ही आता त्यांना बिलं दिलेले आहेत, लोकांपर्यंत दिलेले आहेत। त्यांना थोडी काही अडचण असेल तर त्यांनी 2 ते 3 टप्प्यामध्ये आपले बिलं भरू शकतात, तेवढे आम्ही त्यांना मुभा पण देत आहे। आणि बरेच लोक आम्हाला सहकार्यसुद्धा करत आहे। महावितरण आपलं आहे, याशिवाय आपण राहू शकत नाही, विजेची अत्यंत आवश्यकता असते आणि महावितरणची जरा वसुली फार कमी झाली आहे। लोक सहकार्य करतील तर लोकांच्या सहकार्याने हे आमचं चांगलं म्हणजे हे आपलंच आहे। महावितरण म्हणजे ग्राहक आहे तर आम्ही आहोत तर ग्राहकांचंच आहे, तर त्यांनी आपल्या स्वतःच्या हे महावितरण करीत असं समजून त्यांनी सहकार्य करावं अशी आम्हाला अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।